आपण या सोनारी गावामध्ये योगेश दत्तू शिंदे यांच्या बागेमध्ये आपण आलेलो आहे। यांचं गेले 7-8 वर्षापासून एकसारखं सातत्यपूर्ण उत्पादन हे घेत आहे। आपण त्यांच्याशी त्याच्याबाबत आपण थोडी चर्चा करू। भाऊ, तुमचं शिक्षण काय झालंय? माझं बी इलेक्ट्रिकल झालेलं आहे आणि डिप्लोमा पण झालेला आहे इलेक्ट्रिकल मध्येच। 2019 मध्ये 18-19 मध्ये मी पास आउट आहे आणि तेव्हापासून मी शेती करतोय। आधी भाऊ करीत होता, त्याच्यानंतर मग आम्ही द्राक्ष बाग नवीन लावल्यापासून मी करतोय। तुमच्याकडे सगळं क्षेत्र किती आहे द्राक्षाचं? आमच्याकडे 3 एकर आरा आहे, 1 एकर आरा आहे आणि 3 एकर थॉम्सन। साधारणतः आपण ह्या प्लॉटमध्ये आहे, या प्लॉटमध्ये जे एक सारखे बंच वगैरे दिसत आहे, याच्यात तुम्ही कशा कशा प्रकारचं काम केलंय याच्याबद्दल थोडी माहिती द्या तुम्ही। याचं काम एप्रिल छाटणीपासूनच केलेलं आहे आम्ही। केन नियोजन पासून तर बंच शूट असं टप्प्याटप्प्यात काम केलेलं आहे। म्हणजे आताच्या कंडिशनला याच्यावर 70 मान्यांचा एक बंच आहे आणि 36 बंच एका झाडावर असे सॉर्ट आउट करीत करीत शेवटच्या टप्प्यात एकसारखी लेंथ असणारे आणि एकसारखी क्वालिटी असणारे 36-37 बंच आहे। तुम्ही आता बोलले खरडला मी केनचं नियोजन केलं, तर त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या। खरडला आम्ही सुरुवातीला 40-45 काड्या ठेवलेल्या होत्या, एकसारखी काडी भेटावं म्हणून। मग नंतर विरळणी केली, एकसारख्या काड्या ठेवून घेतल्या, बाकीच्या काढून टाकल्या। मग त्याच्यानंतर छाटल्यानंतर एका काडीवर 2 शूट ठेवले, म्हणजे 2 बंच ठेवले। आणि थिनिंग नंतर पूर्ण थिनिंग नंतर आपल्याला वाटलं आता एकसारखं बंच एकसारखे बंच आलेले सर्व, त्यावेळेस सॉर्ट आउट करून जे मागं राहिलेले व्हेरिएशन वाले मागं पुढं असणारे किंवा ज्याचा डिफेक्ट असणारे म्हणजे थिनिंग नंतर म्हणजे एक साधारणतः 7-8 mm ला तुम्ही ते काम केलं? 8 mm ला 10 mm ला। त्या टायमाला तुम्ही एक साधारणतः किती 45च्या आसपास ठेवले, नंतर परत एकदा शॉर्टिंग केलं? असं टप्प्याटप्प्याने केलंय का वन टाइम केलं? नाही, टप्प्याटप्प्यात केलंय, पेपर लावेपर्यंत टप्प्याटप्प्यात। बरं, आता हे एवढी सुंदर द्राक्ष तयार झाली इथं, खूप म्हणजे चांगली आहेत। आता तसं तुमचं रान हलक्या प्रकारची जमीन आहे, तर तुम्ही इथलं पाणी व्यवस्थापन कसं सांभाळता? पाणी व्यवस्थापन म्हणजे आता आम्ही 2-4 वर्षाची प्लॉट आहे, तर पहिल्या 1-2 वर्षात आम्हाला अंदाज येऊन गेला होता जमिनीचा कसा आहे, कोणत्या भागात कशी 2 प्रकारच्या सॉइल याच्यात। तर आम्ही 4 दिवसाला पाणी नियोजन करतोय आम्हाला जशी आयडिया आल्यापासून। मग तुम्ही पाणी नियोजन करीत असताना त्या झाडाक खड्डा वगैरे खोदून पाणी देताय का झाडाक दुपारचं येऊन जरा त्याचा अंदाज घेऊन घेता? मी तुम्ही पाण्याचं नियोजन नेमकं परफेक्ट बसवलं कसं काय याच्यावाला? सुरुवातीला 1-2 वेळा खड्डा घेतलेला होता, पण आम्हाला आता पाण्यावर प्लॉट आला 4 दिवसाला का आम्हाला अंदाज येतोय का याला पाणी कधी द्यायला पाहिजे, त्या अंदाजावर आम्ही पाणी नियोजन करतो। अच्छा, आता याचं खताचं मॅनेजमेंट किंवा तुम्ही अन्नद्रव्य याला जे काय आहे याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करतात? अगदी उन्हाळ्यापासून आतापासून सांगा, थोडक्यात सांगा। खताचं नियोजन एक्सिस कुठले खत देत नाही, सगळं PTOL नुसारच खतं देतोय आम्ही। छाटणीनंतर शेणखत असेल, त्याच्यानंतर जे एप्रिल मधलं असेल किंवा गोडीबारचं असेल, सगळं PTOLच्या नुसारच खतं देतो। अच्छा, आता तुम्ही एक इंजिनियर आहात आणि त्याच्यानंतर तुम्ही शेती का आली, आणि हल्ली आपल्याकडं फार म्हणजे लोक म्हणतात नोकऱ्यानी तरुण वर्ग थोडासा हातेच झालाय, तुम्ही शेतीतून त्यांना काय संदेश देऊ शकता? तंत्रशुद्ध पद्धतीने जर शेती केली किंवा जी करंटली चालू आहे आता त्याच्यापेक्षा बेटर अशी टेक्निकली म्हणतो आपण, जी जुनी पारंपरा चालू आहे तिच्यापेक्षा जी टेक्निकली म्हणजे सर्व गोष्टी टेक्निकली तुमचे खत औषधं असतील किंवा केन नियोजन, बंच नियोजन, कॅनोपी नियोजन अशी जर केली आणि फुल टाइम केली तर कुठली अडचण येत नाही, टनेजला असेल उत्पादनाला असेल। मला असं वाटतं अशा प्रकारे जर शेती केली तर काय अडचण येणार नाही। आता तू 3 एकरचं थॉम्सनचं तू काम करतोय, तुझी आरा बघितली मी, आरात फार सुंदर काम आहे, याच्यापेक्षा साईजनं पण 1-2 mm ना पुढं लस्टर खूप सुंदर आहे। ही व्हरायटी चांगलीच आहे, हिच्याबद्दल काही विषय नाही काही, पण आराबद्दल तुझं काय मत आहे? पेटेंट 1 आहे, त्याच्याबद्दल तुझं मला म्हणजे तुला त्याच्यात काय अनुभव जाणवला बाबा, याच्यातून त्याच्यात काही बदल वाटला का, याच्यावर थोडंसं तू काही सांगावं। आराबद्दल असं मत आहे माझं की आरात काम करायला खूप सोपं आहे,
आणि काम केलं तर ते रिॲक्ट पण लवकर करतं, क्वालिटी लवकर दाखवतं. बंच नियोजन असेल आणि काडी नियोजन असेल, आराची काडी नियोजन, बंच नियोजन आणि एकदा फेल काढली तिथून पुढे जर गळकूज नाही झाली किंवा पाऊस नसला तर तिथून पुढे कुठले PGR लागती नाही त्यांना, आणि क्वालिटी बनायला सहज आणि चांगल्या प्रकारे क्वालिटी बनते थॉम्सनपेक्षा. बाकी खालचं इरिगेशन असेल ते नियोजन सेम. थॉम्सन 3 एकर आहे, तू आरा पण 1 एकर लावली, तर ह्या 2 व्हरायट्यांमध्ये काम करीत असताना कोणती व्हरायटी तुला काम करायला थोडी सोपी वाटली? थॉम्सनपेक्षा आरा सोपी आणि चांगली वाटली काम करायला. आरात फ्रुटफुलनेस भरपूर आहे आणि ती एकदा सेट झाली की तो बंच पॉकेट बंच म्हणजे तो बंच रेडी झाला. त्याच्यावरती तुम्ही PGRचा खर्च कमी च्या तुलनेत, क्रॅकिंगचा पण प्रॉब्लेम येत नाही. किती पाऊस झाला 50 mm पर्यंत तरी क्रॅक होत नाही. त्यामुळे आरा शाश्वत आहे मला असं वाटतं. आराची एकदा तुम्ही बंच नियोजन व्यवस्थित केलं तर आरा 100% पेक्षा बेटर आहे काम करण्यासाठी. आता तुमची स्पर्धा तुम्ही कोणाशी करताय आजच्या मिनिटाला माझी स्पर्धा जागतिक ग्रोवर असतील ना त्यांच्या बरोबर आहे. मला त्यांच्या बरोबर स्पर्धा करायची आणि पुढे जायचंय. योगेश, तुला आता मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तू शिकून सवरून शेतीत आलाय, तर आता तुझ्यासारखे जे शिकलेली मुलं आहेत आणि ते आज बेरोजगार आहेत, तर त्यांच्यासाठी तू काय सांगू शकते? अगदी 2 शब्दात सांग. जे मुलं माझ्यासारखे असतील, असे ज्यांच्याकडे जमिनी जागा असतील, त्यांनी मला असं वाटतं शेतीत यावं, टेक्निकली शेती करावं आणि शेतीत चांगले पैसे काढताय. ज्यावेळेस जर तुम्ही व्यवस्थित आणि स्वतःहून चांगल्या प्रकारची शेती केली तर मला वाटत नाही का ते मागे राहते. त्यांनी रडायला नाही, लढायला शिकायला पाहिजे आता. अच्छा, लढाया शिकलं पाहिजे. व्हेरी गुड.